त्यांनी नाशिकला जे आंदोलन केलंय, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक NDCC ही काही वर्षांच्या पासून अडचणीत आलेली आहे आणि तिथल्या ठेवीदारांचे सुमारे 1800 कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत आणि साधारणपणे 2000 कोटी रुपये जे शेतकरी बांधवांना कर्ज दिलेले आहे त्याची वसुली पण थांबलेली आणि म्हणून एकीकडे आपल्याला त्या बँकेचे लायसन्स पण वाचवायचे आहे अशी एकंदरीत नाशिक जिल्ह्याची NDCC बँकेची वस्तुस्थिती आहे। त्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये एक OTS धोरण आणलं गेलं होतं, त्याच्यात काही शेतकऱ्यांनी लाभ घेतला, काही शेतकरी अद्याप राहिलेले आहेत। नाही पण निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांची अशी घोषणा केली गेली होती, पूर्ण झालेली नाही। घोषणा केलेली आहे, आम्ही काही नाकारत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्याटप्प्याने जायचं आहे। लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण 2100 रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करायची। तर मला वाटतं की येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्गी लागतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा अंमलबजावणी झाली त्याचा संपूर्ण अभ्यास करून किती लाडक्या बहिणींचं संख्या असणार आहे, त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याचं डिटेल वर्कआउट करूनच ती योजना राबवली जाते। आणि तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर प्रत्येक बहिणीच्या खात्यावर जे 1500 रुपयाचं सप्रेम भेट आहे ती दिली जाते। सर शेवटचा प्रश्न आहे की खाजगी ज्या अनुदानित ज्या विना अनुदानित ज्या शाळा असतात, ज्या विद्यार्थ्यांची फी भरली जाते त्यांना रिझल्ट दिला जात नाही, अशा अनेक तक्रारी वर्षानुवर्ष। अशी पर्टिक्युलर कुठली तक्रार असेल तर तुम्ही सुचवा, असं कुणालाही करता येणार नाही।